विरोधी आम्ही एक आघाडी केली होती. त्या आघाडीमध्ये 2 वर्ष विश्वासराव पाटलांनी चेअरमन पद भूषवायचं, 2 वर्ष अरुणराव डोंगरे यांनी भूषवायचं आणि 5व्या वर्षी सर्व निवडणुकीमध्ये बसवून निवडणूक काळामध्ये त्याप्रमाणे विश्वास पटेल यांनी राजीनामा दिला. अरुण डोंगरे मंडळी त्यांना त्यांनी सांगितले मग मी राजीनामा देते पदाला केला आणि त्याच्या आधारित पाहून भूमिका बदलली. आजपर्यंत त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे. ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं, त्यानंतर न्यायालयात जाणं अशा गोष्टी करत आहेत. ते त्यांना आज विनंती करेल त्यांनी कोल्हापूरचा दूध संघाची जी घोडदौड आहे ती राज्यात 1 नंबरला दूध संघ आपण आगामी दिवशी करणार. त्यांनी राजीनामा ठरलेल्या व्यक्तीमध्ये त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं ते सगळी नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत. आता मला एक सांगा, मी माहिती घटक आहे, मुख्यमंत्री मला सांगितलं पाहिजे किंवा असं असं आहे असं असं आहे. मला एक सांगायचं, तुम्ही गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे? मला काय माहिती नाही ना. आता मंगळवार बुधवार असतो आम्ही त्याला अंतिमती असतो, आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू. तेव्हा हा प्रश्न काही येणार नाही. सरपंच पद्धतीनं राज्यातले नेते ह्या गोकुळमध्ये लक्ष देत आहेत. तर कुठेतरी गोकुळ सामान्य फरकामध्ये चर्चा सुरू झाली आहे की अशा पद्धतीने जर राज्यातले नेते यामुळे लक्ष द्यायला लागलं तर हे व्यवस्थित चालू सरकारमध्ये राजकीय चपला बाहेर ठेवून गोकुळमध्ये यावा अशा पद्धतीने अनेक वेळा आपण बोललेला आहात. मात्र आता होताना भूमिका तीच आहे. मी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा सहकारामध्ये वास्तविक जिल्हा मदती बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा गोकुळ असेल हे राज्यांमध्ये 1 नंबरचा आहे. चाललं की आपण सर्व मिळून या संस्था चालू यामध्ये राजकारण नाही, त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही. आणि आता जी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये आपल्याला पक्षी राजकारण करायला वेळ आहे ना, पण त्यामध्ये आपली ताकद लागते. आणि व्यक्तीची जास्तीत जास्त महापौर कशी निवडून येते, जिल्हा परिषद अध्यक्ष जास्तीत जास्त कशी निवडून येते, नगरपालिका कशा निवडून येते, यामध्ये आपण युतीसाठी नेते लक्ष घालतो. तुम्ही शाहू विकास आघाडीतून गोकुळमध्ये अचानक महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे, आता विचार कसा पुढे कसा आला हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढे आला. आता याच्या आधी असं पण झालं की महाविकास आघाडी असताना ज्यावेळी सत्ता आली गोकुळमध्ये त्याच वेळी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला अशा पद्धतीची टीका देखील राजकीय हस्तक्षेप होत होता गोकुळमध्ये वरिष्ठ स्तरावर. तो उघडपणे आता उघडपणे झाला एवढंच त्याचा फरक आहे. गेल्या वर्षी तसं झालं. गेल्या 5 वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाचे गट तयार होता. त्यामध्ये मी आलो राष्ट्रवादीचा, त्यानंतर काँग्रेस पार्टी आली, शिवसेनेचे आले आणि विरोधी कोण होते? विरोधी माधवराव महाडिक साहेब होते, पीर बनकर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे, सतेज पाटला माजी काँग्रेस उद्धव ठाकरे गटाचे, असे अनेक झाले. त्यात काही गटावरून निवडून झालं ना. एक शाहू गटात त्याचं काय मला नाव आठवत अशी निवडून झाली. सतेज पाटील गटाचा अध्यक्ष होऊ नये यासाठी कुठेतरी वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप केला जातो असे मी मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्याला सगळं समजावून सांगितलं आणि आमच्या स्वतः कामात तशा पद्धतीने ते चालल्या पाहिजे त्याची माहिती दिली. मी अतिशय आमच्या अनुभव म्हणतो आहे. पण अरुण डोंगरे तुम्ही म्हणता की सत्तेची हाव सुटत किंवा ते कायम सत्तेमध्ये राहायचा सावधीत प्रयत्न करत असतात, यासाठी ते आता टीका करतात. पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते एकनाथ शिंदेच्या, त्यावेळी मुख्यमंत्री त्या व्यक्ती करत तसं पाहता आणि ते त्याची ही वाटचाल सुरू होती. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यांनी त्यांच्या चर्चा. आता शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केल्याची मी काय बातमी ऐकली नाही.
तर आज देखील आबाजी भेटले तुम्हाला काय चर्चा झाली? झाले. काय करायला? आज संध्याकाळी आमची सगळी नेते मंडळींना आज आम्ही फोन करून त्याची वेळ घेऊ. आम्ही सगळी एकत्र बसणार. आता यावर काय मार्ग काढायला? मुंबईमध्ये